नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार. सारथी नॉलेज हब आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ज्या गोष्टीची जवळपास आपले विद्यार्थी मंडळी 3 वर्षापासून वाट बघत होते, त्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही जाहिरात काय साधी सुधी नसून जवळपास एका विद्यार्थ्याला 24 लाख रुपयांपर्यंतचा फायदा करून देणारी आहे. म्हणजे मित्रांनो बघा, अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी जर आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, डायरेक्ट आपल्या योजनाची काय आहे त्यावर येऊया. तर मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजे काय तर सारथी या संस्थेने काय केलेलं आहे की 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षांमध्ये पीएचडी साठी ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आधी छात्रवृत्ती देण्याचं काम सारथी संस्था करते. आणि त्यानुसार आता अर्ज मागवायला सुरुवात देखील केलेली आहे. तर मित्रांनो, आता हे जे 2023 जे आहे, 2023च्या योजनेनुसार आपल्याला 2023 चे जे आहे ते 50 विद्यार्थी 2024 ला 100 आणि 2025 ला 100 म्हणजे अशा 250 विद्यार्थ्यांना 24 लाखाचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आता अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, त्याबद्दलची महत्वाची जी काही माहिती असेल ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे बघा, आता त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे तर तो विद्यार्थी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या जातीतला पाहिजे आणि तो महाराष्ट्रातला रहिवासी पाहिजे, हे महत्वाचं. त्यानंतर अर्जदाराचं जे वय आहे ते 35 वर्षाचं, म्हणजे 35 वर्षापेक्षा जास्त नसावं. 1 जून 2023 पूर्वी त्याचं वय जे आहे ते 35 वर्ष. हे 2023च्या ऍड साठी 2024-25 नुसार त्यानुसार 35 वर्षाचं नकोय. त्याच्यानंतर कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत असावं, म्हणजे तुम्ही नॉन क्रिमी लेअर मध्ये असले पाहिजे. त्याचबरोबर आता शैक्षणिक पात्रता काय तर तुमचं जे पीजी आहे म्हणजे एम ए, एम कॉम, MSc, MTech काय जे असेल ते, त्याच्यामध्ये तुम्हाला B+ ग्रेड म्हणजे काय तर 55% जास्त टक्के तुम्हाला मिळालेले पाहिजे पीजीच्या परीक्षेला. त्यानंतर तुम्ही नेट, सेट, गेट किंवा पेट यापैकी कुठली तरी एक परीक्षा तुम्ही पात्र झालेले असावेत. आता यापैकी एखादी परीक्षा पात्र झाल्यानंतरच तुम्ही पीएचडी ला ऍडमिशन घेऊ शकता. म्हणून ही जी आहे ही पात्रता कंपल्सरी आहे. आणि त्यामध्ये काय तर नेट जी परीक्षा आपण नेट सेट जे म्हणतोय आपण त्याला प्राधान्य दिल्या जाणार आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस तुमची गुणवत्ता यादी लागेल त्यावेळेस त्याला प्राधान्य सुद्धा असणार आहे. त्यानंतर काय आरक्षण जे आहे याच्यापैकी ज्या 30% जागा आहेत त्या महिलांना, 5% दिव्यांगांना आणि 1% अनाथ मुलांसाठी राखीव असणार आहेत. आता या जागांची विभागणी कशी केली ते देखील बघूया आपण. जर तुमचं सायन्स मधून जर पीएचडी सुरू जर असेल, समजा 100 जागा आहेत तर 55% म्हणजे किती तर 55 जागा या सायन्सच्या विद्यार्थ्यांना असणार आहे. त्याच्यानंतर सोशल सायन्सचे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना 25%. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी म्हणजे 10% आणि कॉमर्सचे जे विद्यार्थी असेल, कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे, त्यांना 10% म्हणजे 10 जागा. अशी 100 जागांमध्ये त्यांनी विभागणी सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला ही मदत कशा स्वरूपात तुम्हाला ही आधी छात्रवृत्ती मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू. आता याच्यात काय जास्तीत जास्त तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला ही फेलोशिप मिळेल. आणि ती कशा पद्धतीने मिळेल तर पहिले 2 वर्ष जे आहे ती मिळणार आहे तुम्हाला 37,000 रुपये महिना. ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही तुम्हाला 37,000 रुपये महिना 2 वर्ष मिळेल. त्याच्यानंतर आपली प्रगती कशी झालेली आहे त्याच्याबद्दलचा एक अहवाल विद्यापीठातर्फे आपल्याला सारथीला सादर करावा लागतो. त्यानंतर 2 वर्षानंतर पुढील 3 वर्षासाठी तुम्हाला 42,000 रुपये महिना या ठिकाणी दिल्या जाईल तुमच्या पीएचडीचा खर्च भागवण्यासाठी. त्याला काय म्हणतात SRF. तर हे JRF आणि SRF मिळून तुम्हाला जवळपास 5 वर्षात तुम्हाला 24 लाख रुपये मिळणार आहेत. आणि जर दिव्यांग उमेदवार जर असेल तर त्यांना 2,000 रुपये महिना हा अतिरिक्त मिळणार आहे. अशा प्रकारे आता पूर्वी काय व्हायचं या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे बघा नियमामध्ये की या व्यतिरिक्त घर भाडे भत्ता किंवा आकस्मिक खर्च दिला जाणार नाही. पूर्वी काय व्हायचं
की ज्यावेळेस फेलोशिप दिल्या जायची, जर 42,000 रुपये जर फेलोशिप जर असेल तर तुमच्या शहराच्या दर्जानुसार सॉरी तुमच्या शहराच्या दर्जानुसार तुम्हाला एचआरए मिळायचा, घर भाडे भत्ता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 8-9 हजार रुपये रक्कम तुम्हाला एक्स्ट्रा मिळायची. तर ती आता शासनाने बंद केलेली आहे. आता महत्वाची कागदपत्र तुम्हाला कोणकोणती लागणार आहे हे बघा. आणि ही जी कागदपत्र अर्ज भरताना ज्यावेळेस तुम्हाला अपलोड करायची त्यावेळेस ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये करूनच तुम्हाला अपलोड करायचे आहे. आधी तुम्ही त्याच्या झेरॉक्स काढायच्या, त्यावर सेल्फ अटेस्टेड करायचं आणि त्यानंतर त्याची पीडीएफ बनवायची आणि त्याच्यानंतर ते अपलोड करायचं. आता याच्यात साधे डॉक्युमेंट आहेत. याच्यात काय अर्जदाराचा फोटो, आधार सीडिंग प्रमाणपत्र, अर्जदाराची स्वाक्षरी, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र तहसीलचं सॉरी, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी जर असेल तर व्हॅलिडिटी जोडा, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो 8 लाखाच्या आत पाहिजे, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्क मेमो, त्याच्यानंतर तुमचं पीजीचं मार्क मेमो. जर तुम्ही नेट, सेट, पेट, गेट, जीपॅट का ICAR यापैकी कोणतीही परीक्षा जर पास जर झालेली जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की नेट सेट असलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार. त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन सर्टिफिकेट, पीएचडी कायम नोंदणी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर तुमचं रिसर्च सेंटर चं जे जॉईनिंग लेटर आहे ते सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर दिव्यांग जर असेल तुम्ही तर ते प्रमाणपत्र जोडा, अनाथ असलं तर ते जोडा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वयं घोषणापत्र जोडायचंय की कुठेही तुम्ही पूर्ण वेळ काम वगैरे करत नाही या काळामध्ये त्याबद्दलचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नावात बदल जर असेल तर गॅजेट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. एवढी प्रमाणपत्र व्यवस्थित झेरॉक्स काढून त्यावर सही करून अटेस्टेड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये ते अपलोड करायचे. आता महत्वाची तारीख, आता ही अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती आहे शेवटची, म्हणजे 31/8/2026 पर्यंत तुम्हाला तो अर्ज करायचा आहे. तो कुठं करायचा? फेलोशिप trti.maha.in या संकेतस्थळावर तुम्हाला तो अर्ज करता येईल. त्याच्यानंतर ही जी हार्ड कॉपी, याच्या हा फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची, त्याला सगळे ते डॉक्युमेंट जोडायचे आणि त्याची हार्ड कॉपी तुम्हाला 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या सारथी कार्यालयात जमा करायची आहे. त्याच्यासाठीचा पत्ता आहे व्यवस्थापकीय संचालक सारथी टीसी सर्वे, सिटी सर्वे क्रमांक 173 B1 गोपाळ गणेश आगरकर रोड पुणे 411004 या ठिकाणी ते पत्त्यावर पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच या ठिकाणी तुमच्या समोर आणू. तर मित्रांनो, या पद्धतीने जे पात्र विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करायचा आहे. कारण पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याला जवळपास 24 लाख रुपयांची मदत शासनातर्फे केल्या जाणार आहे. तर ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.